सो हे व्हाट इज द पब्लिक का स्वागत केंद्रीय आपल्या भावाच्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे नालायक ब्लॉगर. आजच्या या ब्लॉग मध्ये आपण आलोय जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरती. तर चला सुरुवात करूया आपल्या सफरला. तर पार्किंग सरोवरती आल्यावर आपल्याला पहिला दरवाजाच लागतोय बघा, महादरवाजा. आपण एंट्री घेऊ. बुरुजावरती जाऊन बघू. तर इथं आपण गाडी खाली पार्किंगला लावली, तिथं नाही सॉरी इथंच लावली खाली. आणि इथनं वर चढून आपण इथं पहिले महादरवाजा आलोय. हा गडाचा पहिला दरवाजा. आणि अशा आपले पुढं आपल्याला 7 दरवाजे बघायला मिळतात. जय. तर पुढं अशा इथनं जात आपल्याला टोटल 7 दरवाजे बघायला मिळतात. तर ते आपण बघून येऊ. आणि इथनं समोरचा व्ह्यू भारी दिसतो, तुम्हाला दाखवतो. इथं आपल्याला ट्रेकिंग बघायला मिळते पुढं. हा हे रशी पुढे खाली दाखव. हा रे, हा बघा हे ट्रेकिंगची वाट आहे. तिथे तुम्ही ट्रेकिंग करून येऊ शकता डायरेक्ट वरती. तर गडाच्या दुसऱ्या दरवाजाला कसे आलोय. समोर थोड्या पडक्या अवस्थेत आहे. इथं शराबाचा आणि कुठला तरी आहे चेहरा आहे, मला ओळखू येत नाही. हा गाई मुखी काय. हा गडाचा दुसरा दरवाजा हे आहे गणेश दरवाजा. हे बघू शकता तुम्ही. तो वरती एक बुरुज आहे नाही का, असं स्ट्रक्चर आहे. अजून 5 दरवाजे राहिले. तिथे एक बुरुज आहे. बुरुजाकडे वर जायला वाटे आईला. तिथं पण त्या बुरुजाकडे पण जायला वाटे. नाही वरती कशाला जायचंय, डायरेक्ट वरती जाऊ ना, खाली कशाला टाइमपास करायचा. तर इथं थोडंसं त्या दरवाजापासून स्ट्रेट पुढे आल्यावरती आपल्याला तिसरा दरवाजा बघायला मिळतो. वा आईला कसली जागा आहे हो. वरती काहीतरी आहे बुरुज. आणि पिराचा दरवाजा आहे का रे बघ, असं डाऊट येतोय मला. हा बराबर बोललो. किंवा हे पिराचा दरवाजा हे बघून घ्या स्ट्रक्चर. आणि इथं पडक्या अवस्थेत आहे दोन्ही बाजूला. हे काय म्हणतात, जांग्या. हा याला म्हणतात जांग्या. दोन्ही साईडला जांग्या बघायला मिळतात. आणि इथे एक मोठं तोंड आहे. हे काय दरवाजा असा आजच्या गावात कसलं टोकदार आहे. इथे तेवढ्या 2 बघायला मिळतात मोठ्या. अजून पुढे जाऊ. पाण्याची पण सोय केलेली आहे. तुम्ही आले तर पाणी बी पिऊ शकता. आणि आम्ही पण बॉटल भरून घेतली. इथनं आपण आता डायरेक्ट वरतीच जाऊ. इथं आपल्याला 2 रस्ते बघायला भेटतात. इथे एक पायऱ्या कोतळल्या, थोडे झिजले ते. आणि इथं आता हे बनवलेले. आपण इथनंच जाऊ. चल इथनंच जाऊ. आपण बी इथनंच जाऊ. वा कातळात कोरलेल्या पायऱ्या त्या. आणि तेच पायऱ्या इथे फिरून येतात. आणि इथनं पण काय पायऱ्यावर जातात. आता बनवण्यात आलेल्या त्या पायऱ्या. तर
ना समोरचा पूर्ण परिसर दिसतोय मला आता. वर जायचा मार्ग जायचं घेऊन रस्ता आहे चला मग आपण पण इथनच जाऊ. तिथंच जातो रे इथं नाही. हा इथनच जाऊ चल. हे थकलास चल ना वरती बसू. आणि ह्या किल्ल्यावर नाही ना 5-6 किल्ले दिसतात माहित नाही. लोक गोलवर बघावं लागेल तर जाऊ वरती. तर पेर दरवाज्यातनं पुढे आल्यावरती आपल्याला लागतो हत्ती दरवाजा. ह्यो जरा गायमुक्त पद्धतीसारखा आहे. इथं दिलाय बघा हत्ती दरवाजा. इथनं आपण आता एंट्री मारोवर जाऊ आणि मग डायरेक्ट शेवटचा महादरवाजापाशी जातो आपण. पाली दरवाजा. तर हत्ती दरवाजापासून वरती आलो ना आपण. रोड कुठे जातो काय माहिती पण आपल्याला इथूनच जायचं आहे. इथं एकदा बघून येऊ काय आहे. इथं आपल्याला एक टाकं सारखं बघायला मिळतंय. हा हे पाण्याचं टाकं हिशोबात असं कातळात कोरलेलं टाक आहे. इथं होल दिसतं ते. इथं एक होल आहे आणि इथलं होल बुजलं आहे. इथे एक होल असेल. आणि जर आपण पुढं जर गेलो तर कुठे येतंय तर आपण रिटर्न जसं आलोय तसंच जाऊ. आणि हे कोणी बघितलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा इथली टाकीपाशी कोणी आला असेल तर. कारण की जास्त करून पब्लिक हत्ती दरवाजापासून सरळ पुढं जाते. इथं पण जे आपल्याला पायऱ्या दिसते ते पूर्वीच्या कातळात कोरलेल्या पण हे कुठं जाते ते समजत नाही. इथं लेबल दिलेलं आहे. इथं नाव दिलेलं आहे. तिथं वरती काहीतरी आहे. शिवाई देवी मंदिर शिवनेरी केव्स ग्रुप. शिवाजी महाराजांची बर्थ प्लेस. म्हणजे आपल्याला ह्या साईडला जायचं आहे का ह्या साईडला जायचं आहे. इकडे जाऊ पहिलं आपण. इथं टाक आहेत पाण्याची. ये बघूनच जाऊ. विषय क्लोज आहे भाई. हा पाण्याचे टाके आता सगळे घाण झालेले आहेत. ते टाके दिसतात ते पाण्याचे. इथं एक आहे तिथं एक आहे. जवळून दाखवतो हे बघा असे टाके पाण्याची तिथपर्यंत लांबपर्यंत आहे. इथं एक आहे. अशा पद्धतीने हत्ती दरवाजापासून सरळ पुढं आल्यावरती आपण लागतो. आपल्याला आता अजून एक दरवाजा मीना दरवाजा. ह्यो आहे मीना दरवाजा. आणि याचं काय स्ट्रक्चर असं वाव कसले खेळ आहेत हे बघा. इथं एक जागा आहे काय इथं वाव. इथं मला वाटतं शौचालय तर नसन काय असेल. हे जर जागा तुम्हाला जर काहीच माहीत असेल ना. हे 2 मजले होते बघा. इथं पण हे बांधकाम असं आलेलं आहे. 2 मजले नाही काय माहिती काय तर असेल. कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा जागेला काय म्हणते ते बघा. ही अशी काय जागा आहे. आणि वरती ज्या जंगे आहेत. इथला व्ह्यू दिसतो आपल्याला पूर्ण. थांबा दाखवतो. हा व्ह्यू दिसतो. आता जाऊ बाहेर. आणि आतमध्ये यायला पण वाट एवढीशीच आहे. बघू आपण 2-3 बुर्ज चढलोच नाही. हा हे बघा इथं आपण मगाशी तुम्हाला दाखवत होतो ती जागा आहे. हां ही जागा आहे. डायरेक्ट खाली आहे ना बाई. आणि इथला अख्खा परिसर दिसतो आपल्याला. अजून एक पुढे दरवाजा लागतोय. तर ही आहे कुलूप दरवाजा.
हा 7वा दरवाजा आहे बरोबर. तर अशा पद्धतीने आपण शेवटच्या दरवाजेपर्यंत आलेलो आहे. आता आपण वरती जाऊ. यो कोलप दरवाजा. वाव मजबूत जड आहे बाई. या बघा तिथे दिसतं ते दरवाजा आड पहिला खाच पहिल्या काळात बनवायची तशी. चला इथनं वरती जाऊ. पहिल्या पायऱ्या अशा होत्या कातळात, हे आत्ता बनवले ते. हा जात दिसतंय हे काय छोटंसं गार्डन बनवण्यात आलेलं आहे. भारी सोय केली यार, स्वच्छता पण चांगली ठेवली. इथं पण आहे ना काहीतरी आहे बुरुज सारखं दिसतंय. तर हो असं काय आंबरखाना थोडा आता पडक्या अवस्थेत बघायला मिळतो आपल्याला. आहे का कोण घरात? तर गाईस हे संवर्धनासाठी ठेवलेलं सामान दिसतंय. आणि हे काय असं आपलं पहिले धान्य कोठार नाही, हेच होतं का धान्य कोठार? अच्छा, तर हे असं काही स्ट्रक्चर आहे धान्य कोठारचं. एवढं भरभक्कम असं धान्य म्हणजे. हां आणि रूम पण अशी थंड आहे ना. आणि हे बघा इथं वरती आहे ना, वरती बराबर थोडंसं प्रकाश पाडायला व्हेंटिलेशनसाठी गॅप दिलेले आहे. ते बघा इथं तर वरती जायला पण जागा. वरती जायचं का? इथं वरती जाऊन येऊ आपण. चला बघू वरती काय आहे काय. आलोय आपण काय सारखं कुठं येत जात नाही, बघूनच जाऊ. हां काय नाही, इथं टेरिस टाईप जागा आहे. इथं फुलं आहेत छोटे छोटे, जे तुम्हाला मी खालनं दाखवत होतो वरचे. आता तुम्हाला वरनं दाखवते खालचे. जाऊ आता आपण थोडं काय बघायला भेटेल ते एक्सप्लोर करू. खाली उतरायची पहिले ना आपल्याला एक दिसलेली ना, आता हे सगळे ना स्लोपमध्ये आहेत, टेकड्यामध्ये आहेत. जे होलं दिसतात ना ते असे ना टेकडीवरती रचले दिसत असतील तुम्हाला. असं थोडंसं वरती आहे आणि सपाट होऊन मग पाणी इथून जात असून खाली डायरेक्ट. काय आर्किटेक्ट होते पहिलेचे यार. हे बघा इथं पाण्यात म्हणजे अशी पाणी जायला जागा दिसते जिथं की पाणी साचावं नाही म्हणून. तर गाईस गडावरती आपल्याला अंबरखान्याच्या बाजूला पण एक वॉशरूम वगैरे. शिवाजी महाराज हे संवर्धनाच्या कामासाठी जॅगरी गुळ आईला पहिले पण असंच बनवत असते ना. काळी डाळ बघ, बेल फ्रूट. हे बघा हे तर सगळे दिलेले आहेत. इथं जात आहे, हे जात आहे, हे दिसतंय ते. इतका काय हा नालायक ब्लॉगर. अशा जन्मभूमीकडे जाताना आपल्याला इथं एक पाण्याचं टाक्यासारखं काहीतरी बघायला भेटतंय. तर गाईस त्या टाक्यापासून आपण थोडं येऊ आणि डायरेक्ट आपण तिथं जाऊ मेन पॉईंटला. तिथं पण टाक्या बघायला मिळतात पाण्याच्या. तटबंदी आहे एक आणि तिथं एक आहे गंगा जमुना. हा गंगा जमुना टाकी. आणि वरती एक बदाम. वाव उतरायला पायऱ्या पण आहेत. वरती एक टाकी आहे बदामाच्या आकारची, बदामी टाकी म्हणतात त्याला. आपण ती पण बघू. इथे एक छोटी टाकी. तर या रस्त्यातून गाईस आपण सरळ पुढं चालत आल्यानंतर हे आपल्याला एक मंदिर सारखं काहीतरी बघायला मिळतं. काय हे कन्फर्म माहित नाही. समोर तिथं पाळणा आहे, तिथं जाऊन पाळणा बघू आपण. हे काय सगळ्यात पहिले तिथं समोरच जाऊ आपण. यो तर गाईस फायनली असं आपण पोहोचलेलो आहे जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालता. वा राजवाड्याचे पण अवशेष आपल्याला पुढं बघायला मिळतात. टॉयलेट ब्लॉक, ड्रिंकिंग वॉटर. हे काय ट्रान्झन टाईपच आहे बट वाटत तर नाही. हे आपले राजवाड्याचे अवशेष आहेत.
जे आता सध्या संवर्धनाचं काम करून नीट व्यवस्थित करण्यात आलेले आहेत. इथं पण एक खोलीसारखं बघायला मिळतंय. काय आहे? हा एकच हा तर नाही नालायक ब्लॉगर. हो पहिलंच वालाच आहे. ओके थँक्यू दादा. बघत राहा, सपोर्ट करा. हा अय खाली होते तिकडे थांबलाय. नाही हो दादा तर नाही 2 दिवसामध्ये. हां बरोबर. तर आपल्याला हे राजवाड्याचे अवशेष बघायला मिळते ते काहीच इथं. आणि इथं पण रांजणासारखंच आहे काहीतरी. पाणी वगैरे स्टोरेज करायला जागा असेल किंवा मग टॉयलेट सारखं असेल काहीतरी. यार इथनं नाही चालावं, पण विषय काय माहिती आहे का, आपल्याला बघायचं आहे ना. हे बघा इथं पण असं खोलीसारखंच आहे. पहिलेचे मैदान घरं बिरं असतील नाही का. येऊन आपण डायरेक्ट इथं आतमध्ये जाऊ. भाई लाईन बघ किती आहे. तर फायनली गाईज आपण आलो बालेकिल्ल्यापाशी. आणि इथं मागं आपलं स्मारक बघू शकता. आपण इथं आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये बघू, पाहणं वगैरे सगळं बघून घेऊ. कारण की इथं आपल्या खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. तर जाऊ आतमध्ये. आणि हे समोर काय ते ईदगाह काहीतरी आहे ते पण बघून घेऊ. लाईन भली मोठी, लाईनीला थांबावंच लागणार आहे. वा इथं पण एक काहीतरी टाकी टाईप बघायला भेटतंय. हा काय असेल हे? आंघोळीचं एवढं मोठं अवशेष पाहायला मिळतात, जे लय जपलेत भाई. आपलं नशीब लय भारी हे आपल्याला बघायला भेटतंय. नाहीतर परत नंतरून पुढच्या पिढीमध्ये काय राहतंय काय नाही काय माहिती. त्यावेळेस ते व्हिडिओ बघतील आणि मग असं बोलतील नाही काय की बाबा इथं पहिलं असं होतं तसं होतं. तर चला आपण लाईनीलाच लागू. तर अशा पद्धतीने आपण आलोय, पोचलोय जवळ भाई. आपण बघू आतमध्ये. हा इथं भिंत आहे. वाडा असेल त्यांच्या गावात. राजवाडा असेल पूर्ण है ना. जय जय. तर इथनं एक आपल्याला वर जायला वाट आहे. इथं ब्लॉक आहे. तिथनं वर जाऊन बघू. पहिले बघून घेऊ आपण. इथं पाळणं बघायला मिळतंय. तर इथनं वरती जाऊ. असलं चिल्ड आहे ना वातावरण. हा हे बघितलं होतं आपण. वाव का हवा सुटली. गॅलरी टाईप नाही आहे. हो तर गाईस हे गॅलरी टाईप आहे. असं तुम्हाला खालून दाखवतो बाहेरून. गाईस स्ट्रक्चर बघा कसलं क्वालिटी दिसतंय. तिथून मी हात करत होतो, मला भारी वाटलं. इथल्या म्हणजे एकूण एक जागेमध्ये ना आपण तो इतिहास बघतो. आपण आलो ना तर आपण फक्त गड किल्ल्या फिरायला यायचं म्हणून नाही यायचं. इथला इतिहास काय आहे, इथलं
एकूण एक जो दगड काय म्हणतो ना ते ऐकायचा प्रयत्न करायचा. तुम्हाला सगळे प्रश्नाची उत्तरं अशा आपोआपच भेटून जाते. तर आपण इथनं पुढं जाऊ. हे बघा वाव काय दिसतंय स्ट्रक्चर यार. तर आता सध्या आपण आलोय गाईस, हे याला म्हणतात बदामी तळ. आणि हा हे बघा हे बदामाच्या आकाराचं तळ आहे. अच्छा ते टॉयलेटचे जाग आहेत का? कडेलोट पॉईंट तिथं समोर आहे. कडेलोट पॉईंट पाशी पण जाऊन बघू आपण. आणि हे आपलं बदामी टाकं. आता सध्या पाणी थोडंसं आहे, कमी आहे पण आहे. इथे बदामी टाकं लोकेटेड ऑन द नॉर्थ साइड ऑफ फोर्ट. उत्तरेच्या साईडला हे का असं टाक्याचं स्ट्रक्चर आहे. हे बघा इथून असं आहे आणि इथून असं आहे. बरोबर मध्ये पॉईंट आहे, त्यामुळे त्याला म्हणतात बदामी टाकं. आणि अशा पद्धतीचं आपलं तळ बघून झालेलं आहे. आता आपण इथं चाललोय कडेलोट पॉईंटला. आणि ह्याच्या साईडून जो रस्ता जातो हा जातो कडेलोट पॉईंटला. तिथं आपण जाऊ, तिथला व्ह्यू घेऊ मस्त. सनसेट नाही तर होणार लवकर, बट घेऊ. हे बघा ह्या इथं पण असं हे आसन काय तर रोड सॉरी दरवाजा आसन जो आता सध्या ढासळलेला आहे. कडेलोट होईल हा कडेलोट पॉईंट आहे. आणि इथनं आपल्याला पूर्ण जुन्नर तालुका हा दिसून येतोय. आणि जुन्नर तालुका हा पहिला एकदम मार्केटिंग जास्त त्यासाठी एकदम सगळ्यात मोठा बाजार होता वाटतं इथं. मग हे एक मूळ ठिकाण होतं शिवनेरी किल्ल्याचं. मग जिथं आपले शाहू महाराज त्यांना निजामशाहीनी का आदिलशाहीनी मला माहीत नाही, त्यांनी जागीर दिलती. मग त्यांनी जिजामा हे होते गर्भवती होते त्यावेळेस ते या किल्ल्यावर आले. गाईस इथं आपल्याला जे समोर दिसतंय ना इथं दिसणार नाही सध्या, आता ते आलेलं आहे. तर इथं हडसर किल्ला आहे. त्याच्या मागं कुठला किल्ला आहे? नाही, चावण धरण आहे ह्या साईडला. तर गाईस इथं समोर आपल्याला हडसर किल्ल्याच्या मागे आहे आपला निमगिरी किल्ला आणि धरण आहे. इथं धरणाच्या बरोबर या बाजूला आहे प्रसन्नगड उर्फ चावंडगड. हां बरोबर. तर एवढे 3 किल्ले आपल्याला ह्या एवढ्या भागात आपल्याला बघायला मिळतात. आणि इथं धरण आहे. धरणाच्या बरोबर ह्या साईडला चावंडगड आहेत आणि बरोबर ह्या साईडला 2 आहेत. एक हडसरचा किल्ला आणि त्याच्या मागे एक दुसरा किल्ला आहे. हा बघा हे बघ समोर पण पायऱ्या आहेत. तर आमचा हाच विचार चालू होता की इथं पहिले पायऱ्या असतील का नाही, हीच चर्चा चालू होती. कारण की आता सगळं असं दिसतंय, पहिल्याच्या काळात कसं असेल तर तिथं पायऱ्या आहेत. तर अशा पायऱ्या उतरायला मार्ग असेल किंवा बघा इथं पण थोडंसं टप्पासारखं दिसतंय. बघा पायरी असं दिसतंय. मग तिथनं झिजल्यात पायऱ्या अर्ध्या थोड्याशा इथं दिसतात बरोबर आपल्याला थोड्या पायऱ्या राहिलेल्या. मग ही जी वाट आहे ही पूर्वी अशी नव्हती. इथं काहीतरी पायऱ्या वगैरे असतील नाही का पहिल्याच्या काळामध्ये. त्या काळामध्ये इथं बघा दिसतात स्टेप दिसतात. तर गाईस अशा प्रकारे आपण आलोय टकमक पॉईंटला. आणि बाई काय हवा सुटली यार, कसला आवाज येतो यो डेंजर. रेर एकदम रेर.
अशा प्रकारे आपण टकमक टोकपासून आता डायरेक्ट शिवाई देवीच्या मंदिराकडे जाणार आहे आणि मग तिथून आपण थेट गड उतरायला घेणार आहे. सध्या आपण टकमक टोकावर जवळजवळ 1 तास झालं बसलोय. आता इथनं आपण निघणार आहे शिवाई देवीच्या मंदिराकडं. शिवाई देवीच्या मंदिराकडून आपण थेट पाया पडून दर्शन घेऊन गड उतरायला घेणार आहे. तर भेटू डायरेक्ट शिवाई देवी मंदिराच्या इथं. आधीमध्ये जर काय दिसलं तर मी तुम्हाला दाखवणार. तर चला भेटू तिथं, बघत राहा. तर गाईस आता आपण परत आलोय शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी ते, आणि आता इथून आपण स्ट्रेट जाणार आहे शिवाई देवीच्या मंदिराकडं. ज्या देवीच्या नावावरूनच आपल्या शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं, जिजाऊ माने. तर टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट तिकडेच जाऊ, वरती सॉरी खालच्या बाजूला आहे थोडंसं ते, आणि तिथंच जाऊ भेटू. एक नवीन शोध लागलाय. एक झाड दिसते का, काटे सावर. ह्या झाडाचं पहिलं रथ बनवलं जायचं. ही अशी हिस्ट्री आमच्या मंगेश सरांनी शोधून काढलेली आहे. आणि प्रत्येक वनस्पतीला असे अनेक असे वनस्पती आहेत आपल्या इथं गडावरती. आणि इथं असे लेबल नाव वगैरे दिलेले आहेत. हे ग्रीनवाले ते लेबलिंग केलेले आहेत. तर आपल्याला कळून जातं की कुठली वनस्पती ती कुठली आहे, त्याचा काय वापर केला जायचा. तर हे पण आपल्याला एक छोटं वाड्यासारखं अवशेष दिसतंय. ईदगाह ते बघायचं होतं. जय शिवाजी महादेव. तर जय शिवाजी महादेव. तर गाईस आता आपण आलोय ईदगाह इथे, आणि हे ईदगाह बघू आपण पूर्ण. याचं स्ट्रक्चर कसं आहे काय ती. ईदगाह कुठे आहे, खाली आहे का. कमानी मॉस्क, कमानी मस्जिद हे बघा. ही हा आणि बरोबर इथं पाण्याची टाकी बघायला भेटते. हे मस्जिदीचं स्ट्रक्चर. हे कोणत्या साईडला असतं, वेस्ट साईडला असतं का ईस्ट साईडला असतं. मस्जिदचं तोंड बघ, त्या साईडला तोंड बरोबर आहे. तर गाईस ह्या मस्जिदीचं तोंड असं पूर्वी दिशाकडे, म्हणजे ही पूर्वीची दिशा. जे पण नमाजीला वगैरे बसायचे ते इथं येत असतील. आणि खूप जुनं आहे. काय अरे हे जागीर दिलते ना आपल्या शाहू महाराजांना आहे ना, जागीर म्हणून हा किल्ला दिला. शाहू महाराजांच्या वडिलांना, शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या दादाला, वडिलाला नाही. मग त्यांना हा किल्ला दिलता जागीर म्हणून. मग निजामशाहीनी का आदिलशाहीनी हे नाही माहिती मला, कन्फ्यूज आहे थोडं, बट दिला होता. गुफा भुयार दिसतं इथं बघ, भुजलंय. ह्याच्या खाली आहे का कोण. तर गाईस आपण आलो शिवाई देवीच्या मंदिराकडं, आणि डिझाईन बघू शकता आर्किटेक्ट कसं आहे. आणि त्याचे जी कन्स्ट्रक्शन, अच्छा काय कन्स्ट्रक्शन केलंय भाई. बघा हा दरवाजा आहे आपला. तर 2 देवडे आहेत. आणि इथं आपलं समोर शिवाई देवीचं मंदिर आहे. हे काय एंट्री गेट, काय क्लास दिसतंय. तर जाऊ आपण आणि पाया पडून घेऊ. दरवाजाने
हा एल प्रकारचं हे दिसतंय ना, ही पहिले गुफा होती. ह्याच्या आतमध्ये पहिले देवी होती. आता हे कन्स्ट्रक्शनचं काम केलेलं आहे शिवादेवी मंदिराच्या इथलं. पण इथं पहिले गुफा होती. गुफामध्ये देवीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. आणि आपण गपचिपमध्ये सांगतात काढले, सॉरी माफ करा चुकला बस काढले. तो हे आपलं शिवाई देवीचं मंदिर. आणि आता आपण इथून डायरेक्ट खाली गड उतरण्यास सुरुवात करू. वेळ झाला बरोबर 5:30-6 वाजले. तर भेटू डायरेक्ट गडाखाली. बाय. तर गाईस आमचं नियोजन असं ठरलं की इथनं ट्रेकिंग करत खाली जायचंय. तर जागा तर हाय दिसती जागा. तर जाऊ आपण पी भाई आईच्या गावात. हे काय हा, तर आपण ह्याला गाईस आता धरत धरत जाऊ. कसं आहे माही तर फाटायला लागली, कारण की व्हिडिओ बी बनवायचा आहे. आणि ले मोटा ट्रैक किया भाई बहुत खतरनाक सा ट्रैक था ये, क्या ही बताओ. धाकधूक झाली. तर गाईस अशा पद्धतीने आपण आलोय रोपवेच्या मार्गाने खूप असे ट्रेकिंग करत. भाई काय सांगू तुम्हाला, लय भारी ट्रेकिंग केली. आणि आता सध्या आपण हे ब्लॉग इथंच क्लोज करतोय. आणि अशा पद्धतीने आपला शिवनेरी हा किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी, ती फिरून झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण आपला ब्लॉग इथं सेंड करतोय. तर ब्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए